Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सध्या मी छत्रपती संभाजीनगरचे क्रांती चौक भागात आहे आणि 13 मेला मतदान होणार आहे औरंगाबाद लोकसभासाठी. सध्या आपले सोबत सर्वसामान्य दिव्यांग आहेत, त्यांचं काय मत आहे लोकसभा निवडणुकीबद्दल ते जाणून घेऊया. दादा, मला सांगा, जेव्हा तुम्ही वोट करणार आहे तर काय काय मुद्दे राहील? आम्ही वोट करणार तेव्हा नाही का आमचे सामान्य मुद्दे सर, आमचा 5% निधी कसा खर्च होईल आणि जो प्रतिनिधी आमचा विचार करेल, जो प्रतिनिधी आमचा अपंगांचा नाही का जो ऍक्ट अनुसार म्हणजे कलमा वगैरे म्हणजे सगळ्याच गोष्टी असतात सर. म्हणजे पोलीस स्टेशनला म्हणजे खालच्या पातळीवरचे सगळे मुद्दे की जे एखाद्या पोलीस स्टेशनला नाही का आमच्या नियमावली म्हणजे आमची कलम आहे 5-6 अशी दिव्यांगाची की ती 2016 पासून ऍक्ट लागू झालेला आहे. तो हा कोणत्याच पोलीस स्टेशन मध्ये पोहोचलेला नाहीये, त्यांना माहित नाही. म्हणजे PI ला तो माहित नसतो, आम्हाला माहिती करून द्यावा लागतो. म्हणजे असं एज्युकेशनल फील्डमध्ये बी आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे जो खासदार आणि जो आमदार नाही का आमचा म्हणजे आता खासदारकीचे इलेक्शन आहे, जो खासदार आमचा नाही का निधी पूर्णपणे खर्च करेल आणि जो महानगरपालिका और सगळ्या अधिकाऱ्यांपर्यंत आमची गोष्ट नेईल त्यांनाच आम्ही मतदान करू. मला सांगा, दिव्यांगचे मुख्य मागणी काय काय आहे? दिव्यांगाच्या ज्या काही वरतून योजना येतात केंद्र शासनाच्या, त्या स्थानिक लेवलवर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या मानसिकतेमुळे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यात फार त्यांना परिश्रम करावं लागतात, चक्र मारावं लागतात. तर त्या प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह व्हावं याच्यासाठी जो लोकप्रतिनिधी आम्हाला संपर्क करेल, जो आम्हाला भेटेल, जो आम्हाला मदतीचे आश्वासन देईल, त्याला आम्ही मतदान करू. मला सांगा, तुमचं नाव काय आहे आणि काय त्रास आहे? माझं नाव युवराज वाल्मिक पाटील, मी औरंगाबाद मधून आहे, दिव्यांग आहे. जो आम्हाला मदत करेल, जो प्रतिनिधी, त्याला आम्ही वोटिंग करू. मला सांगा, तुमचं नाव काय आहे आणि काय त्रास? प्रशांत वाघमारे. मला पायानं अपंग आहे मी आणि मी सगळ्या गोष्टीत सहमत आहे आणि चंद्रकांत खैरे निवडून येणार आहे. मला सांगा, तुम्हाला काय काय शासनचे स्कीम भेटते? मी आता सध्या समाज कल्याणमध्ये फॉर्म भरलेला आहे. तो मंजूर 5 लाख रुपयाचा फॉर्म आहे. तो मंजूर व्हायला खूप वेळ लागला आणि 1 लाख रुपये मंजूर केले त्याने आणि त्याच्यात 2 साक्षीदार सरकारी नोकरीवाले आहेत. ते सरकारी नोकरीवाले साक्षीदार आम्ही कुठून आणणार आहे? मला सांगा, नाव काय तुमचं? मेरा नाम सईद नसीर शेख अदीर है। मैं अपंग है, एक आसे एक पौष है। चंद्रकांत खैरे के पार्टी में शिवसेना उदय ठाकरे। तुमचे मागणी काय आहे दिव्यांग? हमारी मांगे हमारे पैसे है ना, 1 साल से ना बनते सीते साहब ने ना हमारे को चालू करके दिए। मला सांगा, नाव काय तुमचं आणि काय डिसिप्लिन? मेरा नाम मिर्जा जक्की है, मैं मोकोलोटल डिसेबिलिटी हूँ 70%। मेरा मानना ये है कि जो बीजेपी सरकार है, जो 2016 में जो दिव्यांगों का नाम बदल के दिव्यांग हुआ था, यानी कि दियो का दिव्या जिसका मतलब है, तो हमारे प्रधानमंत्री जो नरेंद्र मोदी, उन्होंने कहा था कि दिव्यांगों का जो भी आरक्षण का मामला है 5%, तो रेलवे में हमारा आरक्षण खत्म किया जा रहा है। और जो महानगर पालिका औरंगाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन है, वो हमको साल भर निधि नहीं दे रहा। और दूसरी बात ये, जो समाज कल्याण में बीज भांडुल का लोन होता है, उसका इतना हार्ड प्रोसेस किया है इन्होंने। 3 गवर्नमेंट सर्वेंट की सिग्नेचर लाओ, GST नंबर लाओ, कोटेशन लाओ। जो आम दिव्यांग है जमीनी स्तर पर, वो इतने डॉक्युमेंट्स कैसा लाएंगे, आप मुझे बताइए. मला सांगा, नाव काय तुमचं आणि काय त्रास आहे? माझं नाव शेख आफ्रित आहे आणि माझं हेच सांगणं आहे या सरकारला की अच्छे दिन त्या लोकांचे आले जे लोक उद्योगपती आहे आणि जे करोडपती आहे, कारण की त्यांचे करोडो रुपयाचे लोन माफ होतात. आणि आजपर्यंत तुम्ही सांगा, कोणत्या माणसाचे आतापर्यंत गरीब माणसाचे लोन माफ झाले, कोणत्या महिलाचा लोन माफ झाला आणि कोणत्या दिव्यांगाचा लोन आतापर्यंत माफ झाला? आणि मी हे सांगतो की आम्ही निवडून देणार त्या खासदारला जे तिथे जाऊन बोलणार आमच्यासाठी. त्या खासदारला नाही, ते फक्त टेबल वाजवणार अशा खासदारला आम्ही निवडून देणार नाही. अच्छा, ते आपल्यासोबत अजून काही दिव्यांग बांधव आहे. काका, मला सांगा, तुम्हाला काय त्रास आहे आणि नाव काय? सर, माझं नाव ज्ञानेश्वर सूर्यवंश चव्हाण, मी रत्नापूर खुलताबाद तालुक्यात धामणगाव इथून आलो आहे. माझी समस्या एकच आहे, ज्या ग्रामीण भागामध्ये ज्या अपंग लोकांना ज्या 3% निधी ग्रामपंचायतकडे राखीव असतो, तो ग्रामपंचायत ती वाटप करत नाही. त्याच्यावर जे आमदाराचं जे नियंत्रण त्याच्यावर नाही, BDO साहेबाचं पण नियंत्रण त्याच्यावर नाही. कारण त्यांना जे आम्ही बार त्यांना पत्र दिले, त्यांनी तो निधी वाटप केलेला नाही. आणि तो निधी वाटप व्हायला पाहिजे आणि अपंगाच्या ज्या सुविधा आहे त्या जागेवर त्यांना मिळायला पाहिजे. कारण जे अपंग घरी आहे त्यांना त्याच्या सुविधा मिळत नाही. ते हिंडते फिरते तेवढ्यालाच भेटत्या, बाकीच्याला तो भेटत नाही. त्याचा सर्वे व्हायला पाहिजे. सर्वे होऊन ते
पूर्ण पंचायत समिती स्तरावरून गावापर्यंत लेवल होत आणि ते काय करायला पाहिजे. मला सांगा, दिव्यांग लोकांना काय काय भेटत नाही? अहो, ज्या ज्या वस्तू असतात या ग्रुपमध्ये आम्हाला माहिती भेटते की हे आपलं तुम्हाला भेटणार आहे. आम्ही एवढे फॉर्म भरून सुद्धा आम्हाला ती वस्तू आमच्या घरापर्यंत येत नाही. आणि जे भेटायचं आहे तिथं आम्ही बारी मध्ये उभं राहून आम्हाला धक्काबुक्की मारून हाकलून देते, नुसतं पब्लिसिटी करता. मग आतापर्यंत या लोकांना काय दिलं आमच्यासाठी? हे जेवढे दिव्यांग लांबून लांबून येतात त्यांना हाकलून देतात, फक्त पब्लिसिटी काढण्यासाठी इथं जमा होतात. आमच्यावर एवढा अन्याय अत्याचार होते याच्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही ना. हे आहे सर्वसामान्य दिव्यांग आणि त्यांचं म्हणणं आहे की जे सरकार आहे ते त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. परंतु सध्या आपल्या सोबत दिव्यांग सेलचे जे नेता आहेत ते पण आपल्या सोबत आहे. मला सांगा, जे सर्वसामान्य दिव्यांग आहे त्यांचं म्हणणं आहे की सरकारचे जे स्कीम्स आहे आम्हाला लाभ मिळेल. हे बघा, कारण कसं आहे, अधिकाऱ्याला वारंवार त्याचा फॉलोअप घेऊन ते काम आपल्याला करून घ्यावं लागत असतं. दिव्यांगाला जर त्याचा लाभच मिळाला नसता तर याच्या अगोदर, आता तुम्ही पत्रकार आहे कारण रोज बातम्या चालल्या असत्या, परंतु हे जे आरोप करताय हे बिनबुडाचे आहे. कारण दिव्यांगाचा सर्वे हा प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन, प्रत्येक गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतच्या वतीने, एका संस्थेच्या वतीने केलेला आहे. आणि त्या दिव्यांगाला आमच्या आमदाराच्या माध्यमामधून, खासदाराच्या माध्यमामधून आणि त्यांना तो लाभ देण्याचा जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी करण्यात येत आहे आणि होत आहे. कारण गेले 1.5-2 वर्ष, कारण अलीकडच्या काळामध्ये परत पुन्हा शिंदे साहेबाचं सरकार आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी कारण या ठिकाणी दिव्यांगासाठी मिळालेल्या आहे. कारण घराघरामध्ये सर्वे जाऊन करून त्यांना दिलेलं आहे. आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच तुम्ही बघा, कारण प्रत्येक तालुक्यामध्ये शहराच्या ठिकाणी त्या ठिकाणी कॅम्प घेऊन आणि त्यांना ते, आपल्याकडे किती दिव्यांग आहे जिल्ह्यामध्ये आता मला फिक्स आकडा काही असा सांगता येणार नाही, परंतु जवळजवळ याची जी संख्या आपल्याकडे आहे अशी बरीचशी, मी तुम्हाला एक नंतर आकडा त्यांचा कळवतो फिक्स असा, परंतु आपल्याकडे संख्या चांगली आहे. त्यांचं म्हणणं आहे की बिनबुडाचे आरोप करत आहे. बिनबुडाचे आरोप? कोणते बिनबुडाचे आरोप आहे? यांचं सरकार आल्यापासून आम्हाला कोणतीच योजना भेटलेली नाही, कुठलाच लाभ भेटलेला नाही. उलट उद्धव साहेबाचं ज्यावेळेस 2.5 वर्ष सरकार होतं ना, त्या सरकारच्या काळात जी महामंडळाची योजना बंद होती ती महामंडळ आम्ही चालू केलं. आदरणीय अंबादास दानवे साहेबांनी फोन लावून या महामंडळाला चालू करायला लावलं. नाहीतर मागच्या 5 वर्षात हे महामंडळ बंद होतं. हे महामंडळ बंद झालेलं आम्ही आता हे चालू केलं आणि या वर्षीपासून आता दिव्यांगाला उद्धव साहेबांनी ते 5 लाखाची लोनची फाईल ही चालू केलेली आहे आणि आता सध्या ती योजना चालू आहे. याच्या अगोदर ही सगळ्या योजना बंद होत्या. त्यांचं म्हणणं आहे की महामंडळ बंद होतं. हे बघा, महामंडळ बंद नव्हतं. कारण जे अधिकारी लोक असतात ना, कारण हे आपले जे दिव्यांग बंधू असतात ते त्याचा फॉलो घेत नाही. कारण आता यांनीच काय सांगितलं, एक मिनिट, यांनीच काय सांगितलं की बा आता 5 वर्षाच्या फाईली ते आता सरकारने चालू केलेल्या आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे कारण या ठिकाणी सरकार चांगलं काम करत आहे आणि दिव्यांगाला 1.5 लाखाची फाईल करत होतं ते आता काय चांगलं काम करत आहे बीजेपी. जब से सत्ता में आई है 10 साल से विकलांगों का बस नुकसान पे नुकसान होता जा रहा है. केंद्र में जो ऐलान किया गया था कि हाँ जो दिव्यांगों को घरकुल मिलेगा, मैं बोलना चाहता हूँ घरकुल कहाँ है, नौकरी कहाँ है, आरक्षण कहाँ है? त्यांचं म्हणणं आहे की नोकरी नाही आहे, रोजगार नाही आहे ते आणि आरक्षण हे बघा, याच्या अगोदर जे सरकार होतं देवेंद्रजीच्या अगोदर, त्या सरकारामध्ये ऑनलाईन पद्धत नव्हते. कारण याच्यानंतर दिव्यांगाचे जे राखीव जागा आहे म्हणजे बॅकलॉग आहे तो भरलेला नव्हता. या अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस देवेंद्रचं सरकार आलं फडणवीसचं, त्याच्यानंतर मध्यंतरीचे जर 2.5 वर्ष, यांचं म्हणणं आहे की जेव्हा तुमची सरकार होती तर काही काम केलं? आमच्या सरकारमुळेच काम झालं. तुम्ही नाहीतर या सगळ्या दिव्यांगाला विचारा. या शहरामध्ये माझ्या सरकार जेव्हा उद्धव साहेब होते तेव्हा रेग्युलर महानगरपालिकेचा 5% निधी भेटत होता. नाही काही नाही. ते महामंडळ चालू केलं. संजय गांधीच्या योजना बंद होत्या त्या चालू केल्या. मी स्वतः त्या कमिटीवर होतो. इथल्या कुठल्याही दिव्यांगाला विचारा. आम्ही एवढ्या योजना केलेल्या आहे. दिव्यांगाला सायकली मोफत दिल्या. दरवर्षी आदरणीय अंबादास दानवे साहेबांच्या वाढदिवसाला 50 सायकल आम्ही वाटतो. यांनी एकतरी वाटलं का? त्यांनी वाटलेली आहे, स्वतःच्या खर्चातून वाटलेली आहे. बरोबर आहे. कारण विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे हे बी आपल्या शहरासाठी चांगलं काम करतात उदाहरणार्थ. परंतु ज्या शहरामध्ये केंद्रीय राज्यमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून केंद्रामधला हा जो निधी आहे
असा आपल्याला 50 वर्षामध्ये निधी भेटला नव्हता, तसा या शहराला आपल्याला निधी भेटलेला. मैं पूछना चाहता हूँ हमारे बीजेपी के भाव से कि कोरोना काल में जब उद्धव ठाकरे साहब ने महाविकास अघाड़ी के सभी नेताओं ने दिव्यांगों के घर घर जाके उनकी मदद की थी, जब ये बीजेपी वाले कहाँ थे? सब लोगों ने करा. हमारे नहीं सुनो, हे बोल रहे कोरोना कालमध्ये काय केले? सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आमचे रेल्वे मंत्री दानवे साहेब यांनी आणि महाराष्ट्र सरकारामधले मिळून यांनी स्पेशल रेल्वे करून लोकांना सोडलं. आणि आज का होत नाही बघा, दिव्यांगासाठी नरेंद्र मोदींनी अन्नधान्याची जी स्कीम आहे ती चालू केलेली आहे आणि सर्व दिव्यांगांना आणि गरिबांना त्याचा लाभ या ठिकाणी मिळत आहे. मला सांगा, काय सर्व दिव्यांगांना काय लाभ भेटलेला आहे का? कोणताच लाभ भेटलेला नाहीये. नाही, लाभ नाही मिळाला दिव्यांग. काय लाभ मिळलेला आहे? महानगरपालिकेचे पैसे येतात 2,000 महिना, ते 2 वर्षातच मिळाले, बाकी काही मिळालेले नाही. ते पण ह्या वर्षाचे फक्त 4,000 एक वेळेस आणि 2,000 एक वेळेस. केंद्र सरकारची काय काय योजना भेटली? आणि सर, केंद्र सरकारची कोणतीच योजना भेटलेली नाही. मला सांगा, केंद्र सरकारची काय योजना भेटली? आम्हाला योजना फक्त या वर्षात फक्त 4,500 रुपये आम्हाला खात्यात पडले. याच्या अगोदर काही पडलं नाही. आम्ही ज्याच्यासाठी मागणी मागायला जातो ते आम्हाला हाकलून देते. आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही मतदान कोणालाही करू, पण त्यांना आमच्यावाले कामं केले पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. जेवढे हे लोकांचं म्हणणं आहे की फक्त 4,000 रुपये भेटलेले आहे योजनेचे नाम. हे बघा, 4,000 मिळाली. पहिल्यांदा काय सांगत होते, काहीच मिळालं नाही, मिळतच नाही. आता काय सांगतात, 4,000 मिळाले. 4,000 होते की नाही या सरकारमध्ये मिळाले, नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये. आणि कोणामुळे? आणि यांचा हे पण आरोप आहे की जेव्हा उद्धव ठाकरेची सरकार होती त्यावेळी सांगा ना, नाव सांगा म्हणा, त्यावेळेस आकडा सांगा, किती मिळाले होते, किती मिळाले आकडा सांगा. वन टाइम भेटले त्यावेळेस, 1 टाइम भेटले 36,000 आणि 24,000 महानगरपालिकेचे मानधन. वर्षाचे पैसे भेटले. काय मुंबई में जब महाविकास आघाड़ी की गवर्नमेंट थी और महाराष्ट्र में, तो साल भर की निधि महानगर पालिका की मिलती थी और 2 साल की बीएमसी की निधि. उद्धव ठाकरे साहब जब महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे तो 2 साल दिव्यांगों की निधि, टाइम टू टाइम 2 साल एडवांस. काय बच्चू भाऊ मुळे दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात मिळालं. काय भारतीय जनता पार्टीचं हे यशाचं कारण आहे. कारण विरोधी पार्टीवाले लोक काय म्हणतात, बच्चू भाऊ बच्चू भाऊ सरकार आहे का? नाही. सरकार कोण आहे? शिंदे पण सरकारमध्ये आहे. फर्नांडिस. नाही, असू द्या ना, परंतु निर्णय कोणा घेतला, अंमलबजावणी कोणी केली? हे सरकार भारतीय आणि शिंदे साहेबांचं, भारतीय जनता पार्टी. अब इन्होंने क्या बोले, बच्चू भाऊ सरकार नहीं है, अब इन्होंने बच्चू भाऊ को दूर करे. इन्होंने काम करने वाले लोग इनको नहीं होना. तुमच्यासाठी यांचा सवाल आहे काय? प्रवक्ता से मेरा एक सवाल है, जो 17 लाख करोड़ रुपए उद्योगपतियों का कर्ज माफ हुआ है, वो दिव्यांग, जो 17 लाख करोड़ रुपए दिव्यांग ये लोगों उद्योगपतियों का कर्जा माफ हुआ है, दिव्यांग लोगों का कितना हुआ? और दूसरा मेरा सवाल है, जो यहाँ के केंद्रीय रेल मंत्री है, उन्होंने हमारा अमृत एक्सप्रेस और वंदे भारत एक्सप्रेस में से आरक्षण खत्म कर दिए. देवगिरी में से हमारा डब्बा, ये रेलवे मंत्रालय ने आरक्षण, मैंने बोला है इसके ऊपर, वंदे भारत रेलवे में वो जो आरक्षण की बात चल रही है, इसके ऊपर सरकार अभ्यास कर रही है आणि वो जल्दी होने वाला आहे. आणि दिव्यांगांवर जे कर्ज आहे ते माफ झालेलं नाही. कर्ज कसं असतं माहिती का, यांनी जर रेग्युलर हप्ते भरले तर ते कर्ज माफ होत असतं, परंतु बाकीचं सगळं 100% कर्ज हे माफ होत नसतं. आणि तसं जर हे असेल तर आम्ही सरकारला सगळ्याच्या वतीने, सगळ्या दिव्यांग बंधूच्या वतीने एक विनंती करू आणि त्याच्यावरती विचार करण्याचं सांगू. असं विचार करण्याचं सांगू. सबका लोन माफ होता है, दिव्यांगों का क्यों नहीं होता? अडानी का, अंबानी का, जो भी बड़े लोग वोट छान दो, उनका लाभ नहीं लेना. उद्योगपतीचे जे कर्ज आहे ते माफ होत आहे. आणि बरोबर आहे, हा प्रश्न मला या ठिकाणी समजलेला आहे आणि म्हणून मी सांगतो, कारण याच्यावरती आम्ही निवेदन देऊन सरकारला सांगू का बा याच्यावर काय आपल्याला विचार करता येईल का, आणि वयासारखं असलं तर आम्ही. तुम्ही सरकारला निवेदन दिलं होता का? कोणी निवेदन दिलं होतं सरकारला? कशाचं कर्जमाफीसाठी? कर्जमाफीचं निवेदन दिलेलं आहे. ते लोक उपस्थित नाही इथं. तुम्ही आम्हाला कधी बोलवा, आम्ही सगळे डॉक्युमेंट्स घेऊन तुमच्या समोर हजर राहू. त्यांचं म्हणणं आहे की निवेदन केलं होतं परंतु आतापर्यंत कर्जमाफी झाली. हे बघा, मी महाराष्ट्र प्रदेशाच्या याच्यावरती आहे आणि जे निर्णय होतात दिव्यांगाच्या बाबतीमध्ये, कारण मी सल्लागार बोर्डावरती शासनाच्या याच्यावरती सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी कोणताही निर्णय होत असला तर मला मिटिंगला बोलावं. अशा प्रकारचं जे निवेदन आहे आतापर्यंत शासनाच्या अंगा उपलब्ध झालेलं आहे. दिव्यांगासाठी किती मीटिंग झाल्या,
कोणते निर्णय घेतले संभाजीनगरच्या दिव्यांगासाठी ते सांगा. तुमची किती मीटिंग झालेली आहे आणि काय काय बघा कसं असतं, आता आचारसंहिता चालू आहे. याच्या अगोदर आमच्या 5 ते 6 मिटिंगा झालेल्या आहे, परंतु त्या मिटिंग मध्ये दिव्यांगाचा अर्ज माफ करावा असं कुठल्याही प्रकार काय काय योजना आणलेली आहे तुम्ही? दिव्यांगासाठी काय केलं? अपंगाच्या सगळ्याच योजना चालू आहे ना. कोणकोणती स्कीम आहे? ज्या योजना चालू आहे, संजय गांधी निराधार योजना किंवा ऐका ना संजय गांधी निराधार योजना, समाज कल्याणच्या योजना, हे 1857 पासून म्हणजे काँग्रेसच्या काळापासून चालू आहे. यांनी नवीन योजना का आणली? काय काय केलं तुम्ही? बघा, विरोधी पार्टीचे जे लोक असतात ते असंच बोलत असतात, कारण जुनी जरी योजना असली परंतु तिला गती आणि वेग नव्हता. आता अलीकडच्या काळामध्ये या सरकारने तिला गती आणि वेग दिलेला आहे आणि जास्त बोला 2009 से 2014 तक जब इस औरंगाबाद शहर के पालक मंत्री बाला साहब थोलाब थे, तो उस समय ना महीने को महीने दिव्यांगों को संजय गांधी का लाभ मिलता था, लेकिन आता काय मिलता त्यांचं काय मत आहे ते था, लेकिन जब से ये एनडीए की सरकार आई है, ये 3 महीने को 4 महीने को कभी कभी तो 6 महीने पगार देती नहीं है. त्यांचं मत आहे की 6 महिन्यानंतर पगार होतो. कसं असतं माहितीये का, त्यांच्या प्रश्नाशी त्यांच्या याच्याशी मी सहमत आहे, परंतु देत नाही आणि मिळत नाही ही शाप खोटा आहे. कारण आता या ठिकाणी दिव्यांगाची संख्या वाढलेली आहे आणि त्याच्यावरती त्याचं नियोजन करण्यामध्ये आयुक्ताला किंवा त्याच्या हाताखालचे जे कर्मचारी आहे त्यांना थोडं अडचण येते, कारण आम्ही त्याच्यावरती मिटिंग झालेली आहे. मिटिंग होऊन त्याच्यावरती तोडगा लवकर निघणार आहे आणि सर्वांना तो निधी वाटप होणार आहे. काय कुठल्याही कार्यक्रमाला काही असल्याला तर आंदोलन करावं लागतं अपंगाला, त्यावेळेस निधी वगैरे मिळतो. अपंगाला आंदोलन त्यांचं म्हणणं आहे की स्कीम साठी त्याला आंदोलन करत. कसं असतं बघा, स्कीम चालू आहे आणि ती थोडी तिला विलंब जर झाला तर याचा अर्थ असा नाही का तिच्या आंदोलन केल्यानंतर चालू होते. तिला वरून निधी, आता अधिकारी या ठिकाणचे जर महानगरपालिकेमधले आयुक्त आहे, वरून त्याला जर निधी नसेल तर त्यांना कसं काय हे करता येईल? ज्यावेळेस वरून निधी ते तयार करतील. आता निधी आलाय ते वाटप चालू होणार आहे. मंत्री आमच्या जिल्ह्यात असताना, आपल्या बाजूच्या जिल्ह्याच्या असताना आम्हाला रेल्वेला एवढ्या खेट्या माराव्या लागतात, विचारू नका. एक अर्ज मंजूर करायसाठी ते नांदेडला जातो, अर्ज नांदेडून येण्यासाठी 1 वर्ष लागतो. त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक आंदोलन केलं आणि त्या रेल्वेच्या अधिकाऱ्याला आम्ही धारेवर धरलं. तेव्हा ते कुठे 3 महिन्यावर आले, 3 महिन्यावर आले म्हणतात पण दिलेलं नाही. एवढ्या मोठ्या शहरामध्ये अजून बी मूकबधिराचा डॉक्टर नाही आहे. याच्यासाठी मी स्वतः आंदोलन केलं. आदरणीय दानवे साहेबांना इथंच ते कार्यक्रम ठेवला. तुमचा काय? मेरा छोटा सा सवाल है, 2014 से पहले जितने भी म्यूनसिपालिटी के लोकल हॉस्पिटल्स थे, वहाँ पे हर हफ्ते को दिव्यांगों का थेरेपी सेंटर था, लेकिन अब बंद हो गया है. सेंटर जे होतं ते बंद झाले. नाही, ह्या बाबतीमध्ये कसं आहे, कारण ज्या ठिकाणी जे दवाखान्याचे डीन असतात त्याच्या अंतर्गतचा हा विषय आहे. ह्या विषयावरती मी जास्त बोलू इच्छित नाही. कारण कसं असतं, कारण शेवटी त्या ठिकाणी आहे की नाही आहे हे मी आता सांगू शकत नाही. परंतु त्या ठिकाणी जर ते लोक कार्यरत नसतील, त्या ठिकाणी जर ते लोक कार्यरत नसतील तर मी जरूरत आमच्या आमदार साहेबांना, मंत्री महोदयांना सांगून, डीनला सांगून त्या ठिकाणी त्यांची व्यवस्था केली जाईल. मूकबधीरच्या हॉस्पिटल पण इथे आलं. मूकबधीरचे हॉस्पिटल म्हणजे मूकबधीर बांधवाला आपल्या इथे दिव्यांगाचं प्रमाणपत्र भेटत नाही. त्यासाठी मागं आता डीन साहेबाला, आदरणीय दानवे साहेबांनी त्यांना झापलं, त्यांना बोललं, मग त्यांनी पत्र पाठवलं, अजून सुद्धा नाही आलं. तुमची सरकार आहे आणि विरोधी पक्ष नेता काम करत म्हणजे नाही, कसं असतं माहितीये का, सरकारमध्ये असल्यानंतर विरोधी पक्षाकडे जरी गेलं तर ते शेवटी सरकारलाच निर्णय घ्यावा लागत असतो. आणि विरोधी पक्षानं जरी पत्र पाठवलं असेल तर त्या सरकारने ते पास करून आणि त्या ठिकाणी ते चालू केलेलं आहे. मी जरूरच त्या सरकारच, कारण ते होणार आहे, होईल आणि मी गावी देतो का ते ताबडतोब. मीटिंग झाली होती तर हे निर्णय काही घेतला का? काय हे विषय काही कधी काढलं? हे बघा, मी सांगतो, हे ना खालच्या लेवलवरती करणारे लोक आहे, कारण यांना माहित नाही. माझ्याकडे मी ना कमिटीवर आहे की नाही आहे हे महाराष्ट्र सरकारचं मला कार्ड आहे. मी सल्लागार बोर्डावर आहे. महाराष्ट्रामध्ये जे निर्णय अपंगाच्या बाबतीत होतो ना, अपंगाचा निर्णय होतो ना, त्या सल्लागार बोर्डावरती आहे. आणि हे काय म्हणते माहित नाही याने झालं का. ये इनका जो कहना है, मैंने अभी जो कहा कि दिव्यांगों के जो थेरेपी सेंटर बंद किए गए, आपके ही गवर्नमेंट में प्रदीप जायसवाल साहब जो घाटी कमेटी के चेयरमैन है, उनके सामने मैंने डीन साहब को कहा था कि ये सेंटर वापस चालू कराए, और प्रदीप जायसवाल जी ने कहा था 1 महीने के अंदर चालू हो गया.
लेकिन अभी तक उनका 1 महीना हो गया, अभी तक वो चालू क्यों नहीं? चल रही है ना आचार संहिता का, इलेक्शन होने के बाद चालू हो जाएगा। आचार संहिता के पहले क्या? आचार संहिता के पहले कैसा अभी आचार संहिता चल रही है, क्या बोल रहे हैं 1 महीने के बाद चालू होने वाला, सब बोला। मगर अभी 1 महीना होने के बाद तो आचार संहिता खत्म हो जाएंगे और चालू हो जाएगा। जब आचार संहिता जब लागू होने से पहले जो मीटिंग हुई थी उसमें कहा था मेरे पास निवेदन की कॉपी भी है, लेकिन मैं आपको व्हाट्सअप करता हूं। त्यांच्याकडे निवेदनची कॉपी पण आहे। हा मी काय सांगतो, मी नाही म्हणत नाही, कारण ती आमदार साहेबांनी सुद्धा लोकप्रतिनिधींनी सुद्धा काय केलेलं आहे 1 महिन्यानंतर चालू करण्याचा। सर हे जे बीजेपीचे जे नेते प्रवक्ते आहेत ना, हे हाय लेवलचे, हे वरच्या पातळीचे, यांच्या मिटिंगा ह्या वरती चालतात, यांना शहराचं काहीच माहिती नाही, त्यामुळे यांना जास्त परेशान करू नका, आम्हाला सगळं माहिती आहे। तुम्ही कुठल्याही दिव्यांसाठी काय काय केलेलं आहे तुम्ही बघा, मी दिव्यांगासाठी आजपर्यंत शहरामध्ये कमीत कमी 5,000 लोकांना, किती 5,000 10 वर्षामध्ये 5,000 लोकांना बीज भांडवल आणि याचं खादीग्राम उद्योगच्या ज्या फायली असतात त्या करून दिलेल्या आहे। आणि मी स्वतः मला माहिती आहे, मी त्या कमिटीवर आहे, पुण्या 5,000 लोकांना दिलं, पुण्या 5,000 लोकांना दिलं। मला सांगा आपले ऐका ना, तुम्ही सांगितलं होतं की आपल्याकडे 4,500 दिव्यांग बांधव आहे आणि तुम्ही म्हणतात की 5,000 लोकांना दिव्यांग बांधव मिलके और गरीब मिलके बोल रहा मैं ऐसा, ये क्या फाइली मैंने करके दिया खुद, और दिव्यांग के लिए मैं स्कूल भी चलाता हूँ, 10 साल 15 साल से मैं स्कूल चलाता मैं खुद। और दिव्यांगों को क्या करते हैं, ये जब करते हैं नहीं ऐसे, ये बोलते हैं हमारे, मैं तो बीज भांडल, सुनो तुम्हें आएगा, ये क्या बोलते हैं मैं बीज भांडल का मैं काम करता, औरंगाबाद शहर का छत्रपति नगर का क्या इन्हें कॉन्टेक्ट रख के, हमारे कॉन्टेक्ट में भी अपन है ना, हम भी काम करते हैं ना, हमारी नेशनल पार्टी है, हमारा सरकार है, हम भी काम करते हैं, ये थोड़ी काम करते हैं। इसलिए मैं बोला कि ये हाई प्रोफाइल नेता है, वो ये ऊपर के नेता नहीं है, यहाँ क्या चल रहा है शहर में क्या नहीं चल रहा, इनको कुछ भी मालूम, कभी बोलते 5,000 को दिया, कभी बोलते मेरे को आंकड़ा मालूम नहीं, साहूलाल चित्ते साहब महामंडल में कमेटी में है, मेरे सामने ये आदमी ने कई फाइल पास किया है, मैं इसका गवाह हूँ। कोणती आहे, किती लोकांची फाईल जी होती ते पास झालेली आहे? माझी झालेली ना, कोण केला होता? शाहूराव चित्ते साहेब। शाहूराव चित्ते नाही फाईल, शाहूराव चित्ते। तुमची जे फाईल होती ते पास झालेली आहे? माझ्या फाईलचं मी बोललोच नाही। हा मुद्दा आता हे सगळे जे बोलतायत हे सर्रास खोटं पण आहे, यांनी नुसतं तमाशा मांडलेला आहे। आता माझी फाईल हे म्हणता, यांची फाईल विचारा, काय माझी फाईल आहे, कुठं आहे माझी फाईल? हाँ, जो मोदी जी साहब ने जो 5% था पहले दिव्यांग का जो ये था, तो अब उसको मोदी सरकारच्या पहिल्या काळात 3% आरक्षण दिव्यांगाला भेटत होतं, पण 3% आरक्षण कशामुळे भेटत होतं? 7च प्रकारचे दिव्यांग राहायचे, आता 21 प्रकारचे दिव्यांग आहेत। 21 प्रकारचे दिव्यांग असताना 4% आरक्षण, 1% वाढले किती, डबल टिबल लोक वाढलेले आहे, परंतु जे पर्सेंटेज आहे राष्ट्रीय पातळीवरती त्याच्यावरती संशोधन चालू आहे आणि त्याच्यावरती शासन नरेंद्रभाई मोदीचं जे सरकार आहे त्याच्यावरती नक्कीच विचार करून त्या अपंगाला जे आरक्षण आहे ते वाढून देणार आहे। मला सांगा, जेव्हा तुम्ही वोट करणार होते तर त्यावेळी काय काय मुद्दे राहील? आमचा मुद्दा एकच आहे, दिव्यांगांच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या आणि दिव्यांगांना घरी जाऊन मतदान करण्याची सिस्टीम आहे, कायदा आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही। मागच्या लोकसभेत विधानसभेत याची अंमलबजावणी झाली नाही, तर दिव्यांगांना घरी जाऊन मतदान झालं पाहिजे। आणि राजीव गांधी योजनेचे पैसे मिळाले नव्हते तेव्हा स्थानिक एकही लोकप्रतिनिधीने त्याच्यात शिष्टाई केली नाही। जेव्हा बच्चू कडू साहेबांनी फोन केला तेव्हा दिव्यांगांना पैसे मिळाले राजीव गांधी योजनेचे। तर ह्या गरीब दिव्यांगांच्यासाठी लोकप्रतिनिधी कळकळीने तत्पर हजर व्हायला पाहिजे, ही आमची विनंती आहे। आम्ही त्याला तुम्हाला कशा लोकप्रतिनिधी पाहिजे? आम्हाला लोकप्रतिनिधी असा पाहिजे की जो आमदार, जो खासदारकीला आमदारकीला दिव्यांगाचा विचार करेल, दिव्यांगाचा निधी तो खर्च करेल, असा आम्हाला नाही का, आम्हाला असा खासदार पाहिजे की तो दिव्यांगाच्या ऍक्ट अनुसार नाही का तो कारवाई करेल। आता तुम्हाला सांगतो, एखाद्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही जा, दिव्यांगाची जो कलम आहे ती एखाद्या PSI ला, एखाद्या कॉन्स्टेबलला, तुम्हाला एखाद्या निरीक्षकाला, पोलीस निरीक्षकाला ती माहित नसते सर। मी अक्षरशः तुम्हाला सांगतो, मी जवाहरनगर पोलीस स्टेशन मध्ये म्हणजे XYZ तिकडे विचारणा केली तर ते म्हणतात असा कोणता कायदाच नाहीये, पण असा कायदा बनलेला आहे तरी बी त्यांना माहित नाही। म्हणजे एका PSI ला माहित नाही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आणि आमच्या एज्युकेशनला तुम्हाला सांगतो,
आता आता आयुक्त साहेबाला आमचं एक शिष्टमंडळ भेटायला गेलो होतं, मी बी होतो त्यांच्यासोबत. मी एक सामान्य मी कोणत्याच पक्षाचा नाहीये सर, मी सामान्य दिव्यांग आहे. मी गेलो होतो त्यांच्यासोबत बघायला. तो दिव्यांगासोबत आयुक्त साहेब नाही का टाईटा मारतात आणि आम्हाला म्हणतात की नाही का तुमच्या मी माझा मर्जीचा मालक आहे, मी आमचा निधी कुठे बी खर्च करेन, मी माझ्या मर्जीने नाही का माझा निधी खर्च करेन आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करेन. म्हणजे तुम्ही लेखी आम्हाला देतात की 31 मार्च पर्यंत तुमचा निधी तुमच्या खात्यावर येतो, तरी बी आम्हाला नाही का ते घुमवतात. इकडं ते म्हणतात की नाही का 5 तारखेला जातो, 10 तारखेला जातो, 15 तारखेला जातो. ते आपल्या सोबत अजून काय ताई, तुमचं काय त्रास आहे आणि तुमचं काय मत आहे निवडणूक? मला बोलता येत नाही जास्त. वो बोलेंगे, मैं नहीं बोलती. म्हणजे की आतापर्यंत ज्या लोकांना हे हँडिकॅपच्या लोकांसाठी कामं मिळाले नाही, ज्या लेडीजला काम पाहिजे ते त्यांच्यावर अन्याय अत्याचार करतात. ठेकेदार काय म्हणतो की तू माझं काम कर तेव्हा मी तुझं काम करतो असं बोलण्यात येऊ राहिलं. या लोकांवर कारवाई करायच्या आधी हे पोलीसवाले सुद्धा त्याच्यावर मिसळलेत. याच्यावर कारवाई का होत नाही हे माझं म्हणणं आहे. अजून आपल्या सोबत काही लोक आहे, मला सांगा. जे म्हणतात आहे की आम्ही खूप स्कीम दिलेली आहे दिव्यांग. कितनी स्कीम का इनके पास आंकड़ा है? जो मौलाना आजाद फाइनेंस कॉर्पोरेशन की जो स्कीम थी वो तो इन्होंने बंद कर दी, और जो बीज भांडुल का लोन होता है उस पे इन्होंने इतना हार्ड प्रोसेस कर दिए समाज कल्याण का कि उसमें 3 गवर्नमेंट सर्वेंट की सिग्नेचर लाओ. जब दिव्यांग साल भर जो महानगर पालिका दिव्यांगों को निधि नहीं दे रहे, गवर्नमेंट सर्वेंट 3 सिग्नेचर क्यों देंगे, क्यों अपना हामी पत्र देंगे दिव्यांगों के लिए? इतना हार्ड प्रोसेस कर डाले. आज अब अंबानी अडानी को देखो, एक छोटी इंडस्ट्री डालने का तो उनको कुछ डॉक्यूमेंट्स नहीं, कुछ प्रोसेस नहीं, उनको तुरंत लोन मिल जाता. लेकिन एक दिव्यांग को 3 गवर्नमेंट सर्वेंट की सिग्नेचर लाओ, जीएसटी नंबर लाओ, कोटेशन लाओ, दिव्यांग सामान्य व्यक्ती कहाँ लाएंगा? बीजेपीचे जे नेता आहे त्यांचं म्हणणं आहे की खूप स्कीम आम्ही दिलेली आहे. हाँ सर, मैं बताना चाहूंगा कि अच्छे दिन आएंगे तो अच्छे दिन आए हैं, लेकिन अडानी अंबानी क्या है, क्योंकि उनके कई 100 करोड़ का जो है लोन माफ कर दिया गया है. आप मुझे ऐसा कोई गरीब बताओ, ऐसा कोई महिला बताओ या ऐसा कोई दिव्यांग व्यक्ति बताओ जिसका आपने आज तक कोई लोन माफ किया है. बताओ, मुझे आंकड़ा दिखाओ, या फिर मुझे ये बोलो कि ये सरकार जो है करोड़पतियों के अच्छे दिन आए हैं. तुमची सरकारवर हे टीका करत आहे, काही जे सर्वसामान्य दिव्यांग आहेत त्यांना लोन भेटला नाही. कसं असतं, कोणताही सरकार असेल, काँग्रेसचा असो, भाजपचा असो, राष्ट्रवादीचा असो, कारण एकाच वेळेस सगळ्याच दिव्यांगांना किंवा व्यतिरिक्त कोणत्या ज्या स्कीम असतात एकाच वेळेस एका सगळ्याला लाभ मिळत नसतो. कारण ठरवून दिलेलं असतं, त्याचं बजेट ठरलेलं असतं. बजेटप्रमाणे त्या वर्षी समजा ठरवून दिलेलं आहे 50 कोटी, 20 कोटी, 10 कोटी असं, त्या कोटीमध्ये त्याच्याकडे काम झालं, त्याच्यामध्ये होतं. तुम्ही थांबा ना. 5 वर्षामध्ये काय मागील 5 वर्षात महामंडळ चक्क बंद होतं. महामंडळ मागच्या 5 वर्षापासून 1 रुपया कुणा 2.5 वर्ष यांचं सरकार होतं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. 5 वर्ष झाले, 2.5 वर्ष. केंद्राची योजना 5 वर्ष बंद होतं. त्यावेळेस मी स्वतः अंतरी आमचे हे दिव्यांग बांधव घेऊन मी त्या महामंडळावर मोर्चा नेला आणि त्यांना म्हटलं की हे 2 दिन माणसं इथे जे आता काय केलेलं आहे ती कशासाठी बसवलेला, लॉक करा, कुलूप मारा. मी जेव्हा त्यांच्या त्या डीसीला एमपीला बघा योजना चालू करण्याच्या नंतर त्यांनी फक्त 1 लाख रुपये लोन देणार. 1 लाखाच्या वरी जर लोन द्यायचं तर त्याला 2 सरकारी हे लागतात, त्याला लॉक होता. हा, आता ना मला बोल द्या. बघा, कारण 2.5 वर्ष हे काय म्हटले, 5 वर्ष सरकार महामंडळ बंद होतं, तर 2.5 वर्ष तर यांचं सरकार होतं. मग त्यावेळेस यांनी काय केलं? आता बघा, तुम्ही पत्रकार आहे, तुम्हाला माहिती आहे. कारण ज्यावेळेस आता मोदी सरकार केंद्रामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये, कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून मध्यंतरी 2.5 वर्ष जर सोडले उद्धव ठाकरे साहेबाचे, तर त्याच्यानंतर आता सरकार आलेलं आहे. आणि आता ज्या योजनांना जे स्पीड घेतलेली आहे, कारण त्याचं बघा तुम्ही त्याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये आता किती फरक आहे. मला सांगा, सगळे ते किती लोकांना घरकुलची स्कीमचा लाभ मिळलेला आहे? एका भी नाही, कोणालाच नाही मिळाला. हा सर, नाही भेटला सर. सर, माझा 1 वर्ष पहिले सामाजिक न्याय विभाग म्हणजे अपंग याच्यातून वित्त मंत्रालयातून आम्हाला नाही का एक प्रोग्राम झाला होता. त्याच्यामध्ये शिबिर झालं, मतलब हर तरफ शिबिर चल रहा था. जिल्हास्तरीय शिबिर झाला सर. 3/6 याच्यामध्ये डेट आहे बघा, 3/6/2023 माझा पायाचा माप घेतला होता कृत्रिम अवयवाचा. अजून मी सर त्याला 10 ते 11 महिने झालेले. त्यांना जेव्हा मी विचारणा केली तिथं, त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणतात की नाही का त्याचा वरतून नाही का निधी आलेला नाहीये, सामान आलेलं नाही. मलाच नाही, म्हणजे माझाच नाही, कृत्रिम जे पाय आहे ना सर, हे कोणालाच भेटले नाही. फक्त त्यांनी बोटावर मोजण्या इतक्या लोकांना सायकली ते वाटप केल्या. बाकीचा निधी हा म्हणजे कुठे गेला? हा केंद्रातून घरकुलची स्कीम
नाही, आम्हाला नाही मिळाली. तुम्हाला घरकुलची स्कीम? घरकुल वगैरे काहीच मिळालं नाही. लोकांचं म्हणणं आहे की घरकुल जे स्कीम होती ते मिळलेली नाही. हे बघा एक मिनिट थांबा, आता मला बोल द्या. हे बघा, मी वारंवार तेच सांगतोय, कारण या ठिकाणी जे लोक किंवा जे लाभार्थी या ठिकाणी आलेले आहे, कारण हे दिव्यांगाचे साठी काम करणारे लोक आहेत आणि म्हणजे भारतीय जनता पार्टीचं एक धोरण आणि उद्दिष्ट आहे, कारण ते स्वतः लाभार्थ्यापर्यंत जाऊन ते लाभ देत असतात. आणि आपल्याला माहिती आहे आपला महाराष्ट्र कसा आहे, कारण एजंट थ्रू काम करणारे लोक आहे आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार असं आहे कारण एजंटच्या हाताने ते देत नाही. कोई एजेंट यहाँ है नहीं. मेरा छोटा सा सवाल है, केंद्र में हमारे नरेंद्र मोदी साहब ने ये कहा था कि हवा स्लीपर चप्पल पहनने वाले हवाई सफर करेंगे दिव्यांग, लेकिन नहीं. कोण दिव्यांग? सुनो वंदे भारत अमृत एक्सप्रेस, अमृत भारत इंडियन एयरलाइंस में जो आरक्षण था वो खत्म हो गया. मैं भी काम करता हूँ. स्लीपर चप्पल वाले हवाई जहाज से घूमेंगे तो घूम रहे हैं, क्योंकि दिव्यांग के लिए हम काम करते हैं. आरक्षण काय आरक्षण आहे का? कशा सफर करणार? बघा, रेल्वेमध्ये आरक्षण आहे, बसमध्ये आरक्षण आहे. वंदे भारत मध्ये चालू ना, आता नवीन चालू झालं, लगेच झालं वंदे भारत. एक मिनिट आहे का, जर एखादी गोष्ट जर नसली आणि तिला का तीच गोष्ट थोडी धरत असता, कारण शासनाला त्या गोष्टीवरती विचार करायला आणि एखादी गोष्टीची अंमलबजावणी करायला थोडा टाइम लागत असतो. वर्ष 6 महिन्यात ते सुद्धा चालू होणार आहे. कारण बसमध्ये बघा, आपल्याला दुसऱ्या सगळ्या बसमध्ये मिळत नव्हतं, सगळ्या बसमध्ये आता चालू झालं. रेल्वेमध्ये मिळत नव्हतं, काही लोकांना सगळ्याला मिळत होतं. आणि बघा, अजून तुमचे जे कार्ड वगैरे जे आहे हे सगळ्याच मिळत. सांगा, कोण सफर केलेला आहे हवाई जहाज मध्ये? हवाई जहाज में बिल्कुल आरक्षण नहीं है. नहीं रेलवे में नहीं मिलता है. नाही सर. आता माझ्या काय तुम्ही हवाई जहाज मध्ये बसलेला आहे? बसमध्ये गद्दारी करायले, तिकीट फाडू सुद्धा काय म्हणता तुम्ही अपंग नाहीये, डायरेक्ट आमचे युआयडी कार्ड बाहेर फेकून द्यायले, आमच्या अंबार व्हायले. आता सोबत काही लोक आहेत, तुम्ही बसलेले आहे का? आम्ही बसलेले आहे. फक्त फॅसिलिटी देण्यासाठी, व्हीलचेअर वगैरे देण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हाइडेड करतात, पण जे कन्सेशन तिकीट आहे त्या तिकिटात कन्सेशन भेटत नाही. त्यांना म्हणणं आहे की फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे एअरपोर्टवर, कन्सेशन काही नाही आहे. मी तेच यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण त्याच्यावरती केंद्र सरकार विचार करत आहे, अभ्यास करत आहे. कारण याच्यात किती दिव्यांगांना किती निधी तुम्ही 21 प्रकारच्या दिव्यांगाला तुम्ही हे देताना, संरक्षण देताना, त्यांना माहिती देताना तुम्ही त्यावेळेस विचार का नाही केला? किती वर्षापासून तुम्ही विचार करा? हे बघा, आज 10 वर्षापासून नरेंद्रजी मोदी यांचं फक्त सरकार या ठिकाणी आलेलं आहे. त्यांच्या उद्देशाने अपंग दिव्यांगासाठी ज्या योजना वगैरे सगळ्या चालू आहे, परंतु यापूर्वीचे 70 वर्ष ज्याचं सरकार होतं त्यांनी अपंग 70 वर्ष यूपीए की सरकार थी जो उसमें हवाई यूपीए में काय 70 वर्षापूर्वी ज्या योजना होत्या त्याच योजना आता पण चालू आहेत, पण मागच्या या 10 वर्षात काहीच चालू झालं नाही. मागच्या वर्षात काही झालं नाही. आपण प्रमाणपत्र याच्या अगोदर पण भेटत होतं आणि सगळ्यांना भेटत होतं. आता हे भेटतंय मिळत नाही. माझं किती वर्षापासून काढलेलं आहे, येतं किती वर्षापासून काढलेलं आहे. यूपीए 2 में इंडियन एयरलाइंस में इलेक्शन था, लेकिन 2014 के बाद ये इलेक्शन खत्म कर दिया गया है. जे आरक्षण होता ते बंद केलेलं आहे. सुनो तो आरक्षण किसका बंद है? आरक्षण किसका बंद है? जो लोगों को सुनो, जो जनरल, अब बात मत करो, जो जनरल वाला है, समझो ये जिसको 4 बच्चे 5 बच्चे, उसको मिलने वाला है क्या? नहीं मिलने वाला. सुनो, जिसको 2 बच्चे हैं, जो शासन का जो नियम है, निर्णय है, उससे चलने वाला है. ये जो बात करने वाले, समझो इसको 5 भाई है, उसको कैसे क्या बैंक में से लोन मिलेगा? और इसका रिकॉर्ड खराब है बैंक में, तो बैंक कैसा लोन देगा? बीज भाड़ों